नमस्कार मित्रांनो, गणित साथी ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। चलन प्रकरण आपलं सुरू आहे। चलन प्रकरणामध्ये समचलन आणि व्यस्त चलन याच्यावरती भरपूर अशी उदाहरणं सुद्धा आपण या ठिकाणी सोडून घेतलेली आहेत। आता आपल्याला जो सराव संच बघायचा, सराव संच 7.3 याच्यामध्ये प्रश्न पहिला असा विचारला, पुढील पैकी कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत। बघा, समचलन आणि व्यस्त चलनातला फरक, समचलन म्हणजे काय, एका संख्येत ज्या प्रमाणात वाढ केली त्याच प्रमाणात दुसऱ्या संख्येत सुद्धा वाढ होत असते। एक संख्या जशी वाढवली तशीच दुसरी संख्या सुद्धा त्याच प्रमाणात वाढली तर त्याला समचलन असं म्हणतात। आणि व्यस्त चलनामध्ये काय, एक संख्या जशी वाढवली तर त्याच प्रमाणात दुसरी संख्या कमी होते, एकात वाढ केली तर दुसऱ्यामध्ये कमी होणे, याला व्यस्त चलन असं म्हणतात। आणि बिलकुल त्याच्यावर आधारित असलेली उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत। पहिला प्रश्न असा म्हणतोय, पुढील पैकी कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत। व्यस्त चलनाची असेल ते आपल्याला सांगायचं, होय किंवा नाही। ओके, पहिलं उदाहरण बघू, मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ। जर मजुरांची संख्या वाढवली आपण तर कमी वेळ लागेल, बरोबर की? मजुरांची संख्या जर कमी केली तर जास्त वेळ लागेल, 100%। पहिलं उदाहरण आपलं हे कसलं आहे, व्यस्त चलनाचं उदाहरण आहे, म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे। लक्षात ठेवा, हे काय आहे, व्यस्त चलनाचे उदाहरण आहे नंबर 1च। दुसरं, हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ याच्यामधलं चलन विचारलं तुम्हाला, कोणत्या प्रकारचं चलन असेल। बघा, सारखे नळ आहेत, जर नळांची संख्या वाढवली तर हौद कमी वेळात भरणार, नळांची संख्या जर कमी केली, कमी नळ चालू केले तर हौद भरण्यासाठी वेळ जास्त लागणार। म्हणून इथे सुद्धा असलेलं उदाहरण, हे उदाहरण कसं आहे, तुमचं व्यस्त चलनाचं उदाहरण आहे। म्हणून दुसरं, हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ हे सुद्धा व्यस्त चलनाचे उदाहरण आहे, लक्षात घ्या। नंतर, वाहनात भरलेले पेट्रोलचे आकारमान, म्हणजे लिटरमध्ये पेट्रोल जे गाडीत टाकतो आपण ते लिटरमध्ये वाढले की त्याची किंमत वाढते, साहजिक आहे। जेवढं पेट्रोल वाढवाल तेवढी त्याची किंमत आपल्याला जास्त द्यावी लागते। म्हणजे जर पेट्रोलचं आकारमान वाढत असेल तर त्याच प्रमाणात आपल्याला त्याची किंमत सुद्धा वाढत जाते, जास्त पैसे द्यावे लागतात। आणि म्हणून हे विधान जे आहे किंवा हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण समचलनाचं आहे, म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही असा शब्द या ठिकाणी लावावा लागेल। कारण तुम्हाला काय विचारलं, व्यस्त चलनाचे उदाहरण आहे का, तर हे नाही असं आपण म्हणणार। चौथं, वर्तुळाची त्रिज्या वाढली की त्याच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ देखील वाढते, 100%। जेवढी तुम्ही त्रिज्या वाढवाल तेवढं त्याचं क्षेत्रफळ त्या प्रमाणात वाढत जाणार। मग याच्यामध्ये एका राशीत जेवढा बदल केला तसाच बदल दुसऱ्याही राशीत होतो, म्हणून हे समचलनाचं उदाहरण आहे, व्यस्त चलनाचं उदाहरण नाही। म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही, अशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो। मित्रांनो, मी आधीच लिहून ठेवलेली होती, फक्त शॉर्टकट मध्ये तुम्हाला आहे किंवा नाही एवढं सांगितलं, व्यवस्थित लिहून घ्या आणि पुढच्या उदाहरणाकडे जाऊया। ओके मित्रांनो, सराव संच 7.3 मध्ये दुसरं उदाहरण, जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यासाठी 48 तास लागतात तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील। अतिशय सुंदर उदाहरण, व्यस्त चलनावर आधारित उदाहरण आहे। 15 मजुरांना 48 तासात एक भिंत बांधतात, परंतु तीच भिंत 48च्या ऐवजी 30 तासात बांधायची असेल तर किती मजूर लागावं पाहिजेत त्या कामासाठी, अशा पद्धतीचं उदाहरण दिलं मित्रांनो। मग हे व्यस्त चलनावरती आधारित उदाहरण आहे। मजुरांच्या संख्येसाठी कॅपिटल एन घेऊया आणि त्याला लागणारा जो कालावधी आहे, कालावधी म्हणजे काळ, वेळ, त्याच्यासाठी आपण स्मॉल टी घेऊया, टाइम आहे की नाही। म्हणून या ठिकाणी लिहू, मजुरांची संख्या एन न दाखवली आणि काम करण्यासाठी लागणारा वेळ हा टी न दाखवला आपण। आणि बघा, मजुरांची संख्या आणि काम करण्यासाठी लागणारा वेळ याच्यामध्ये व्यस्त चलन आहे, तुम्हाला सांगितलंच मी। ओके, मग आता हे मांडायचं कसं मित्रांनो, चला, हा एन चलनाचं चिन्ह आणि व्यस्त चलन असल्यामुळेच कसं लिहिणार, एक छेदस्थानी तुमचा टी, अशा पद्धतीने। ओके, नंतर आपण काय करतो, एन बरोबर के घेतो, छेदस्थानी तुम्हाला टी करावं लागेल, है की नाही। चलनाचं चिन्ह काढून टाकलं, के घेतला, छेदस्थानी टी, तुमचा के काय बाळांनो, स्थिरांक, काय तुमचा के स्थिरांक, के स्थिरांक आहे। नंतर आपण टी न गुणायचं याला, एन टी, एन गुणिले टी बरोबर तुमचा हा के, याला समीकरण नंबर 1 म्हणत असतो आपण। चला, पुढे काय सांगितलं, एक भिंत बांधण्यासाठी 48 तास लागतात, म्हणजे
टी बरोबर 48 आणि मजूर किती त्यावेळेस 15, म्हणजे एन बरोबर 15 मजूर. ज्यावेळेस एन 15 मजूर असतात त्यावेळेस टाइम किती असतो, टी बरोबर 48 तास. 48 तास. ह्या दोन्ही किमती इथे ठेवायच्या मित्रांनो. एनच्या जागेवरती 15 ठेवूया, 15 कंस केला, गुणिले टी, टीच्या जागेवर 48 ठेवूया, बरोबर. हा तुमचा के जसाच्या तसा. ओके. मग आता मी इकडे लिहितो वाटल्यास तर के बरोबर, चला 15 आणि 48 चा गुणाकार करा. 15 आणि 8, 15 आणि 8 ने गुणा, 15 8 20, 120, 120 शून्य, हातच्याले आला 12, 120 होतात 15 आणि 8 ला गुणलं तर 15 8 120, त्याच्याशी शून्य हातच्याले आला 12, 15 चौक 60 आणि हातच्याचे 12, 12 आणि 60 72, किती झाले 72. म्हणजे के ची किंमत किती आली मित्रांनो 720. ही के ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू आणि मग म्हणायचं के बरोबर 720, के बरोबर 720 समीकरण 1 मध्ये ठेवूया. ओके. चला 1 नंबरच्या समीकरणात ठेवतोय के ची किंमत. मग 1 नंबरचं समीकरण एन टी, एन आणि टी बरोबर काय तुमचा के, के म्हणजे तुमचा किती 720. आणि हे जे समीकरण मिळालं मित्रांनो याला आपण काय म्हणतो चलनाचे समीकरण. काय म्हणतो याला चलनाचे समीकरण. चला चलनाचं समीकरण मिळालं. आता पुढे काय सांगितलं, तेच काम तुम्हाला 48 तासात पूर्ण करायचं आहे. म्हणजे टाइम तुमचा 48 असेल जेव्हा टी 48 आहे, 30 तासात करायचं. आता तेच काम जेव्हा टी बरोबर 30 तास, तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील, म्हणून एन बरोबर किती लक्षात घ्या, एन बरोबर किती. 48 तासात झाल्यानंतर तेच काम 30 तासात करायचं म्हणून टी ची किंमत 30 घेतली तर एन किती असेल. ह्या दोन्ही किमती आपल्याला इथे ठेवायच्यात मित्रांनो. चला एन माहित नाही, एन शोधायचा आहे जसाच्या तसा. टी ची किंमत 30 आहे म्हणून कंसात टी 30 टाकले. बघा एन जसाच तसा, टीच्या जागेवर 30 लिहिले, कंस करून घेतला, बरोबर. हे तुमचे 720 जसेच्या तसे. ओके. एन ची किंमत काढायची, एन बरोबर हे 720 छेदस्थानी 30 आहे बाळांनो, नाही काय, हे 30 छेदस्थानी जातील. चला शून्य उडवला, शून्य उडवला, पाहिजे असेल तर मी इकडे लिहिणार मग. म्हणून एन बरोबर 72 छेदस्थानी 3 होतील, 72 छेदस्थानी 3. 3 भाग द्या आता, 3 1 3, 3 दुने 6, राईट. उरला 1, 6 कटले 7 तो 1 आणि पुढचा 2, 12 संख्या झाली, 3 चोक 12. याचा अर्थ एन बरोबर किती आले 24. एन बरोबर 24. 24 काय आली तुमची मजुरांची संख्या. काय मजुरांची संख्या. बरोबर 24. तेच काम 30 तासात पूर्ण करायचं असेल तर 24 मजुरा लागतील असा त्याचा अर्थ आहे. सुंदर उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, याच्यातलं तिसरं उदाहरण बघूया. या ठिकाणी पिशवीत दूध भरण्यासाठी यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या पिशव्या भरल्या जातात. किती पिशव्या भरल्या जातात, 1 मिनिट उदाहरण पुन्हा पहा तुम्ही. 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 120 पिशव्या आहेत. किती 120. या ठिकाणी 120 शब्द राहिला. अर्ध्या लिटरचे 120 पिशव्या भरल्या जातात तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल. लक्षात घ्या अर्धा लिटरच्या पिशव्या आहेत. जर 3 मिनिटांमध्ये त्या यंत्रामध्ये जर दूध भरायला लागेल, त्या पिशव्यांमध्ये दूध भरायचं असेल तर 3 मिनिटात 120 पिशव्या भरत असतील अर्ध्या लिटरच्या, तर तुम्हाला जर 1800 पिशव्या भरायच्या असतील तर त्या यंत्राद्वारे तुम्हाला किती वेळ लागेल हे काढायला सांगितलं. मित्रांनो जेवढ्या पिशव्या वाढवाल तेवढा वेळ जास्त लागेल यंत्राला, बरोबर आहे की नाही. मग हे उदाहरण जे आहे हे समचलनाचं उदाहरण आहे. म्हणून वेळ आपण टी घेतला आणि पिशव्यांची संख्या आपण बी घेतली, बॅगचा बी, टाइमचा टी. ओके. आणि यामध्ये समचलन आहे बघा, दूध भरण्यासाठी लागणारा वेळ आणि पिशव्यांची संख्या यामध्ये समचलन असते. विधान आधीच लिहून ठेवलं. चला मग टी
समचलन तुमचं बी असं ते विधान असणार आहे. चलनाचं चिन्ह काढून टाकू. टी बरोबर तुमचा के घ्यायचा असतो आणि हा बी जसाच्या तसा. ओके, आता याला आपण काय म्हणतो, नंबर 1 चं विधान म्हणतो आणि के काय असतो, तुमचा स्थिरांक असतो. लक्षात घ्या, के तुमचा स्थिरांक. ओके, चला तर आता पहिली किंमत काय दिली, यंत्राजवळ 3 मिनिटात म्हणजे टाइम टी. टी बरोबर जेव्हा असं म्हणूया, जेव्हा टी बरोबर तुमचे किती आहेत 3, त्यावेळेस किती पिशव्या भरल्या जातात 120. म्हणून बॅग किती आहे तुमच्या 120, म्हणून या ठिकाणी 120 ही संख्या टाकू. चला ह्या दोन्ही किमती या ठिकाणी टाकू. टी बरोबर 3 बरोबर के जसाच्या तसा. बी ची किंमत तुमची 120 म्हणून या ठिकाणी 120 करतो मी. म्हणून बघा हे 3 छेदस्थानी 120 बरोबर फक्त इकडे के उरले तुमचे आपल्या सोयीनं, म्हणून के बरोबर भाग देऊ शकतात. 3 एक 3 पाहिजे असेल तर 3 एक 3, 3 चोक 12 आणि त्याच्यावर हा एक 0 म्हणजे 1 छेदस्थानी 40. याचा अर्थ किती आलं उत्तर 1 छेदस्थानी 40. ही के ची किंमत आली मित्रांनो. ही आलेली किंमत समीकरण 1 मध्ये ठेवत असतो आणि म्हणून खाली असं लिहितात के बरोबर 1 छेदस्थानी 40 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. 1 नंबरच्या समीकरणात ठेवूया. चला 1 नंबरचं समीकरण घ्या. टी बरोबर 1 नंबरचं समीकरण टी बरोबर के किती काढला आता तुम्ही 1 छेदस्थानी 40. के च्या जागेवर 1 छेदस्थानी 40 गुणिले तुमचा हा बी आहे. आणि पाहिजेच तर याला असं लिहू शकतात बी गुणिले 1 म्हणजेच बी छेदस्थानी तुमचे हे 40 आणि हा तुमचा टी आहे. तर हे जे समीकरण मिळालं के ची किंमत टाकून, लक्षात घे हे समीकरण, या समीकरणास आपण चलनाचे समीकरण म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो याला, चलनाचे समीकरण. ओके, चला आता पुढे काय सांगितलं त्यांनी बघा. आपल्याला किती पिशव्या भरायच्या, जर 1800 पिशव्या भरायच्या असेल तर किती वेळ लागेल. म्हणून बॅग बी बरोबर तुम्हाला जर 1800 भरायचे असतील तर किती वेळ लागेल, म्हणजेच टी बरोबर किती असं लिहावं लागेल तुम्हाला. इथे जर किंवा जेव्हा शब्द लिहून टाकायचं. जर किंवा जेव्हा शब्द. बी बरोबर 1800 पिशव्या भरायच्या किती वेळ लागेल, बस हे 18 ची किंमत टाकायची. आता मग हा टी जसाच्या तसा बरोबर बी बॅग किती आहे तुमच्या 1800, बीच्या जागेवर हे 1800 टाका. छेदस्थानी तुमचे 40 जसेच्या तसे. चला दिसतंय का, नाही तर पलीकडे लिहायला मला. ओके, दिसतंय, काय अडचण नाही. आणि म्हणून इकडे टी बरोबर पुन्हा लिहितो वाटलंच तर टी बरोबर 1800 छेदस्थानी 40 पुन्हा लिहिलं मी, लक्षात घ्या. चलनाच्या समीकरणात किंमत ठेवली. बी ची किंमत या ठिकाणी 1800 छेदस्थानी तुमचे 40 टी बरोबर. ओके, हीच किंमत उचलली इकडे लिहिली, 00 कटवा आणि म्हणून टी बरोबर 180 शिल्लक राहिले. छेदस्थानी 4, 4 भाग देऊ शकतात. आता 4 एक 4, 4 चोक 16 होतात. 16 कटले, उरले 2 झाले 20, 4 पंचे 20 म्हणजेच टी बरोबर किती 45 मिनिटे. किती मिनिटात 45 मिनिटात तुमच्या 1800 पिशव्या भरल्या जातील असा त्याचा अर्थ होतो. आणि खाली पूर्ण वाक्यात लिहायचं 45 मिनिटांमध्ये 1800 पिशव्या भरल्या जातील. अशा पद्धतीने सोपं उदाहरण. चला पुढचं शेवटचं उदाहरण घेऊया लगेच. ओके, शेवटचं उदाहरण आहे. एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. जर तेच अंतर 7.5 तासात कापायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, 60 किलोमीटर एका तासामध्ये गाडी जाते, तर काही अंतर जायचे, ते अंतर पूर्ण करण्यासाठी 8 तास लागतात. तर तेच अंतर कापायचं असेल 7.5 तासात, म्हणजे अर्धा तास कमी केलेले बघा. 8 तासाच्या ऐवजी 7.5 तासात तेच अंतर कापायचं असेल, तेवढं अंतर जायचं असेल तर गाडीचा वेग वाढवावा लागेल. आणि कितीनं वाढवावा लागेल, कमी वेळेत जायचं असेल तुम्हाला, अर्धा तास कमी लागला पाहिजे असं.
तर अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. मग आपण या ठिकाणी कारचा सरासरी वेग v घेतला नाही का, स्पीड म्हणतात त्याला किंवा इंग्लिश मध्ये त्याला व्हेलॉसिटी असं म्हणतात बघा. व्हेलॉसिटी म्हणजेच काय, व्ही, त्याच्यातलं व्ही अक्षर घेतलं आणि वेळ म्हणजे टाइमचा टी आपण या ठिकाणी घेतला. बघा कारचा वेग आणि ठराविक अंतर कापण्यास लागणारा वेळ यामध्ये व्यस्त चलन आहे. निश्चितच गाडीचा वेग जर वाढवला तर वेळ कमी लागेल पोहोचण्यासाठी नाही का. गाडीचा वेग कमी केला तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं त्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ जास्त लागू शकतो. म्हणजे एक राशी जर कमी केली तर दुसरी राशी वाढते किंवा एक वाढवली तर दुसरी राशी कमी होते. म्हणजे याला काय म्हणतात आपण, व्यस्त चलन असं म्हणतात. आणि म्हणून हे उदाहरण व्यस्त चलनामध्ये बसतं मित्रांनो. मग कारचा वेग v घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर वेळ t घेतला, याच्यामध्ये व्यस्त चलन आहे म्हणजे चलनाचं चिन्ह टाकून एक छेदस्थानी t असं आपण लिहितो. हेच विधान मला समीकरणाच्या स्वरूपात मांडायचं असेल तर v बरोबर k घ्यायचा असतो आणि छेदस्थानी तुमचा t असतो. या ठिकाणी k म्हणजे काय हो, k तुमचा स्थिरांक असतो, लक्षात घ्या, नेहमी सारखंच. ओके, आता t ने याला म्हणायचं vt बरोबर k, हे समीकरण नंबर तुमचं 1, नंबर 1. चला आता किमती टाकूया. कारचा सरासरी वेग म्हणजे v ची किंमत जेव्हा असं म्हणूया आपण, जेव्हा v तुमचा 60 किलोमीटर प्रति तास असेल स्पीड आणि त्याच वेळेस 8 तास लागतात म्हणजे टी ची किंमत तुमची किती आहे, 8. राईट. चला आता मग ह्या दोन्ही किमती आपण ह्या ठिकाणी टाकू या समीकरणामध्ये. v च्या जागेवरती 60 ठेवले मित्रांनो, टी च्या जागेवरती 8 ठेवले, बरोबर तुमचा k जसाच्या तसा. 8 × 48 म्हणजे 480 बरोबर k. याचाच अर्थ k बरोबर किती आले तुमचे 480. ही आलेली किंमत k ची जिथे ठेवणार त्याला समीकरण नंबर 1 म्हटलेलं आहे. समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. चला 1 नंबरच्या समीकरणात ठेवायचं म्हणून vt बरोबर k म्हणजे तुमचा 480 आहे. 480 याला चलनाचे समीकरण मिळतो मित्रांनो. k ची किंमत ठेवल्यानंतर समीकरण 1 मध्ये जे समीकरण मिळतं त्या समीकरणास आपण चलनाचे समीकरण असं म्हणतो. काय म्हणतो याला, चलनाचे समीकरण. ओके, चला आता त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतो, अंतर तेच कापायचं आहे पण तुम्हाला 7.5 तासात कापायचे असेल ते, म्हणजेच याचा अर्थ t बरोबर 7.5 हा टाइम दिलेला आहे. एवढ्या तासात ते अंतर जायचं, तेच अंतर कापायचं असेल तर गाडीचा वेग किती असावा, म्हणजेच v बरोबर किती असावा असं त्यांनी सांगितलं. v बरोबर किती असावा म्हणजेच पहा. मग आता या ठिकाणी ही किंमत आपल्याला या ठिकाणी ठेवायची. v तुमच्या जागेवरच आहे मित्रांनो. टी ची किंमत आता या ठिकाणी घेतली 7.5 बरोबर तुमच्या 480 जशीच्या तशी. वरील समीकरणात ही किंमत ठेवली फक्त बस. चला v बरोबर मग काय होईल, v बरोबर हे तुमचे 480 छेदस्थानी तुमचे हे काय होतील 7.5. राईट. हेच उचलून आता या ठिकाणी लिहितो, v बरोबर 480 छेदस्थानी, लक्षात घ्या 7.5 आहे ना, याचं दशांश स्थळ मी काढून टाकतो, याला 75 करतो. ज्यावेळेस मी याला 75 करेल मित्रांनो त्यावेळेस मला वरती 10 ने गुणावं लागेल, लक्षात घ्या. दशांश स्थळ काढलं ना, खाली छेदस्थानी 75 केले तर त्यावेळेस मी 10 ने या ठिकाणी गुणणार आहे वरती. चला आता भाग देऊ शकता तुम्ही, 5चा भाग देऊ शकतात. 5 दुने 10 नाही का, नंतर इकडं 5 1 5 उरलेत 2 झालेत 25, 5 5 25 किती आले इथं खाली 15. ओके, आता 15 न पुन्हा 15 न याला भाग द्यायचा आपल्याला, कोणाला 480 ला. 15 1 15 15 3 45, 48 मधून 45 कटले, 3 उरले, ते 3 आणि पुढचा 0, 30 ही संख्या तयार झाली. 15चा पाडा 15 दुने 30 म्हणजे किती आले तुमचे वरती इथं 32 गुणिले तुमचे हे 2. 32 दुने किती झाले मित्रांनो 64. म्हणजे हा जो स्पीड आला तुमचा गाडीचा वेग कारचा तो काय आला 64 किलोमीटर प्रति तास. म्हणजे प्रत्येक तासाला गाडी किती चालली पाहिजे, 64 किलोमीटर चालली पाहिजे एका तासाला. तर सुरुवातीचा वेग तुमचा 60 होता, एका तासाला 60 किलोमीटर चालत होती. आता ही किती 64 किलोमीटर, मग किती न वाढवावी लागेल आपल्याला
4 किलोमीटर प्रति तासनं आपल्याला गाडी वाढवावी लागेल, स्पीड वाढवावा लागेल, वेग वाढवावा लागेल. म्हणून कारचा सरासरी वेग बरं का, आता हे 64 वजा सुरुवातीचा पूर्वीचा 60 होता बरोबर. 64 मधून 60 गेले तर खाली बरोबर किती उरले, 4 किलोमीटर प्रति तास वाढवावा लागेल. 4 किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तासने वाढवला पाहिजे असा त्याचा अर्थ. कितीने वाढवावा असं म्हटलेलं आहे, 4 न. किती, 64 मधून 60 काढल्यानंतर तुमचे 4 उत्तर आलेले. अशा पद्धतीने अतिशय सोपा असा भाग. मित्रांनो, हे प्रकरण या ठिकाणी संपलं. बघा व्यवस्थित पहा, मी बाजूला होतो आणि स्क्रीनशॉट घ्या लिहिण्यासाठी. आणि बघा हे प्रकरण आपल्या या ठिकाणी संपलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थांबूया या ठिकाणी.